मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये सध्या दक्षिण आशियाई देशांची अत्यंत महत्त्वाची परिषद सुरू आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन कर धोरणाचा मुकाबला करण्याकरता या परिषदेमध्ये मंथन सुरू आहे। भारत जरी इथे नसला तरी सुद्धा भारताची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आसियान देशांचे परराष्ट्र मंत्री सध्या मलेशियात पोहोचलेत। निमित्त आहे क्वालालंपूरमधील आसियान शिखर परिषदेचं। आसियान म्हणजेच असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अमेरिकेनं या देशांवर लावलेला अतिरिक्त आयात कर। मुदत संपण्याआधीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आसियान राष्ट्रांपैकी 8 देशांवर अतिरिक्त करांचा बोजा टाकलाय। जपान, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया, मलेशिया, कझाकिस्तान या देशांवर प्रत्येकी 25% कर लावण्यात आलाय। दक्षिण आफ्रिका आणि बोस्निया या देशांवर 30% अतिरिक्त कर लावण्यात येईल, तर इंडोनेशियावर 32% कर लावण्यात आलाय। तिकडे बांगलादेश आणि सर्बियावर 35% आणि कंबोडिया आणि थायलंडवर 36% कर लावण्यात येणार आहे। तर लाओस आणि म्यानमारमधनं अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 40% कर लावण्यात आलाय। आता या निमित्तानं अमेरिकेनं छेडलेल्या व्यापार युद्धाशी सामना कसा करायचा याविषयी शिखर परिषदेत चर्चा सुरू आहे। आंतरराष्ट्रीय संबंध सध्या ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपले आहेत। सध्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत बेभरवशाची झाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त, समतोल आणि सशक्त व्यापार उदीमाची प्रणाली तयार करणे ही काळाची गरज बनली आहे, जेणेकरून जागतिक व्यापार संघटनेचे नियम पाळून अर्थव्यवस्थांना बळ देता येईल। याच प्रयत्नात आसियान परिषद ही मैलाचा दगड ठरणार आहे। परिषदेच्या निमित्तानं चीन आणि आसियान देशांमध्ये मुक्त व्यापार करारासंबंधी चर्चा होतीये। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी देखील परिषदेत सहभागी झाले। 3.0 版的谈判全面完成。 तिसऱ्या सुधारित चीन आसियान मुक्त करारावरील चर्चा आता पूर्ण झाली आहे। याच वर्षी सुधारित करारावर सह्या होतील। आसियान चीन GCC शिखर परिषदेनं जागतिक व्यापाराचं नवं मॉडेल तयार होतंय। आपण तिसरी सुधारित व्यापार संहिता तयार केली आहे, त्यामुळे आपसातले मतभेद दूर झाले। यामुळे सागरी स्थैर्य येणार आहे। चीननं म्यानमार, लाओस, थायलंडसह इतर देशांशी हात मिळवणी केली आहे। त्यातूनच ऑनलाईन गॅम्बलिंग, टेलिकॉम घोटाळे रोखणे सुकर होणार आहे। सोबत सुरक्षा यंत्रणा देखील मजबूत होणार आहे। अमेरिकेच्या कठोर व्यापार धोरणातनं मार्ग काढण्याचे प्रयत्न सगळे देश करतायत। लुक ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारताच्या पूर्वेला असणाऱ्या देशांशी संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आलाय। भारत आसियान यांच्यात मुक्त व्यापार करारही अस्तित्वात आहे। विद्यमान जागतिक अस्थिरतेत या कराराचं पुनरावलोकन करण्यात येत आहे। भारत आसियान यांच्यातील संबंध दृढ झाल्यास जागतिक व्यापारातील डॉलरची मक्तेदारी कमी करण्यास मदत होणार आहे। जे आशियान कंट्रीज आहेत जिकडे भारताचा जे एक रोल बघितला तर प्रामुख्याने डॉमिनन्स असं आपण म्हणू शकतो, तर असे काही जे देश आहेत आशियान कंट्रीजमधले, मग त्यात कंबोडियाला 36%, ब्रुनेईला 25%, मलेशियाला 25%, फिलिपिन्सला 20%, म्यानमारला 40%, नंतर इंडोनेशियाला 32%, अशा प्रमाणात त्यांनी आयात शुल्क लावायचं ठरवलं। या सगळ्याचा परिणाम असा होतो की हे सगळे जे देश आहेत हे अर्थातच नाराज झाले आणि ते एकत्र येऊन ज्याला आपण म्हणतो की रिटॅलिएशन करू शकतात। आणि इथेच मला वाटतं भारताला एक संधी आहे तिकडे नेतृत्वाची, की अमेरिकेचं जे एक धोरण आहे त्याच्यामध्ये त्यांना टॅरिफ वाढवायचे होते। त्यात मुख्यत्वाने चीन, मेक्सिको, कॅनडासारखे देश होते, पण त्यांनी त्यात या आशियन कंट्रीजना ओढले आणि त्यांच्यावरती मला वाटतं काही कारण नसताना अन्याय होऊ शकतो आणि इथेच भारताला मला वाटतं नेतृत्वाची संधी आहे। जागतिक व्यापाराची घडी सध्या विस्कटली आहे। पुढे काही दिवस, कदाचित काही वर्ष ती अशीच विस्कटलेली राहू शकते। पण या मंदीत संधी कशी शोधता येईल हे भारतासारख्या महत्त्वाच्या देशांना ठरवावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।